देवपूजेमध्ये पंचतत्वांना अतिशय महत्त्व आहे. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश हे पंचमहातत्व आहेत. त्यासाठीच देवघरामध्ये एक तांब्या भरून पाणी देवासमोर ठेवले जाते. हे पाणी आपण देवाजवळ ठेवणार आहोत. त्यासाठीच तुळशीचं एक पान तोडून स्वच्छ धुवून ते पाण्यामध्ये टाकायचं आहे. दिवसभर हे पाणी देवाजवळ राहणार आहे, त्यामुळे यावरती झाकण ठेवायचं आहे. रोजचे मंत्रोच्चार केल्यानंतर जी काही सकारात्मक ऊर्जा तयार होणार आहे ती सगळी या पाण्यामध्ये सामावली जाते. त्यासाठीच ती ऊर्जा यातून बाहेर पडू नये यासाठी वरती झाकण ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर गंध वगैरे लावून हातात घेऊन अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राचा देखील पठण करू शकता. आणि हे पाणी जे आहे तर ते तीर्थाप्रमाणे करू शकता. तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील, नकारात्मक ऊर्जा असेल तर हे पाणी दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे. आजारी व्यक्तीला तुम्ही तीर्थ म्हणून देऊ शकता आणि नेहमी हे पाणी ठेवत असताना देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ.